पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये नाटक सुरू असताना एका प्रेक्षकाच्या कपड्यांमध्ये उंदीर शिरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला होता। त्यानंतर आता महानगरपालिकेचा सांस्कृतिक विभाग जागा झाला असून काही उपाययोजना आहेत त्या सुद्धा करायला सुरुवात झालेली आहे। याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे संबंधित अधिकारी आहेत। मॅडम, काय नेमकं आता उपाययोजना आपण करतोय? कारण की जी घटना घडलेली आहे ती अतिशय धक्कादायक आहे। थेट उंदीर हा नाट्यगृहामध्ये आलेला आहे आणि एका व्यक्तीच्या कपड्यांमध्ये तो गेलेला होता। तर काय खबरदारी घेतोय आपण अशा पद्धतीच्या घटना पुन्हा घडू नये यासाठी? तसं तर यापूर्वीपासून सुद्धा आपण या प्रिकॉशन्स घेत आलेलो आहे। आता सध्या पिंजरे वगैरे तिथं प्लेस करण्यात आलेले आहे आणि डीप क्लिनिंग म्हणजे उपायुक्तांनी काल अर्जंटमध्ये मीटिंग घेतली होती आणि त्यानुसार सगळीकडचं डीप क्लिनिंग म्हणजे जर बाजूच्या नाट्यगृहाच्या परिसरातील बाकी काही कारणांमुळे येत असेल तर तिथं पण लक्ष घालण्यात आलेलं आहे। कारण शेजारीच उद्यान असल्यामुळे तिथून पण प्रॉब्लेम होत आहे। तर त्यामुळे त्या बाबतीत त्यांनी म्हणजे कठोर आदेश देऊन ते सगळं क्लिअर करण्यात आलेलं आहे। खाद्यपदार्थांना पण बंदी करण्यात आलेली आहे का? म्हणजे प्रेक्षक जे आहेत त्यांना कटाक्षाने टाळायला लावले, म्हणजे जाऊनच देत नाहीये। सगळ्या सेवकांना आम्ही तिथं उभं केलेलं आहे। आतमध्ये खाद्यपदार्थ नेऊन देत नाहीये सध्या अजिबात। पिंजरे किती लावण्यात येणार आहेत, त्याच्या पद्धतीची काय उपाययोजना केली जाते आपल्याकडून? नाट्यगृह हे मोठे असल्यामुळे 10-20 तरी पिंजरे आता लावण्यात येणार आहेत। म्हणजे यापूर्वी पण आपण सातत्याने लावत होतो। ही अशा प्रकारची घटना यापूर्वी कधीच घडली नव्हती। खूपच दुर्दैवी घटना आहे ऍक्च्युली। पण यापूर्वी कधी उंदीर त्या पद्धतीत तेवढे येत नव्हते, पण आता त्या उंदरांचं पिंजऱ्यांचं प्रमाण वाढवलेलं आणि आपण लावलेले आहेत। पिंजऱ्यांसाठी काय बजेट आवश्यक आहे आणि ते होत नाही असं काय? हे गाडीखान्याकडनं मागवतो आपण हे, तर त्यांच्याकडे ती तरतूद असते। त्यांच्याकडनं आपण मागणी करतो, असं असतं। खूप खूप धन्यवाद आमच्याशी। तर पालिकेने आता उपाययोजना करायला सुरुवात केलेली आहे। पिंजऱ्यांची संख्या सुद्धा वाढवलेली आहे, पण बाजूला गार्डन आहे त्याच्यामुळे उंदरांचा वावर आहे तो नाट्यगृहाच्या परिसरामध्ये होत असावा असं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते। पण नाटक सुरू असताना थेट प्रेक्षकाच्या कपड्यांमध्ये उंदीर शिरणं ही मात्र धक्कादायक बाब आहे आणि त्यामुळे अशा घटना घडू नये यासाठी आता महानगरपालिकेच्या सांस्कृतिक विभागाकडून सुद्धा पाऊल उचलायला सुरुवात करण्यात आलेली आहे। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।